अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून सुद्धा नागरिकांना जाणून घेण्याचा, मतदारांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत. भारतीय संविधानातल्या कलम 19चा संदर्भ दिलेला आहे. त्याचबरोबर माहिती अधिकार कायद्यातील कलम 4 नुसार पद्धतीने सगळी माहिती उपलब्ध लोकांना असली पाहिजे. एकूणच का बरं महापालिकेची जी म्हणजे जीबी असेल किंवा स्टँडिंगमध्ये तिथे का बरं लाईव्ह टेलिकास्ट थांबवण्यात आलेला आहे? इकडे आपण पाहतो की देशाची लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल, इथे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतो. मग पिंपरी चिंचवड महापालिकेनं असं का जगावेगळा निर्णय का घेतला? काय सध्या एक अपारदर्शकतेची मोहीम सुरू आहे आणि जे प्रशासनामध्ये आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांना सातत्याने असं वाटत राहते की लोकांना काही माहिती मिळू नये. आपण काय काम करतो त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती लोकांना मिळू न देणं ही राजकीय चलाखीची आहे. ती लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे थेट व्हिडिओ प्रक्षेपण केल्यामुळे ती उघड होते. लोकांना लक्षात येते की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले ते कोणत्या दर्जाचे आहेत, ते कोणत्या प्रकारचं काम करत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जो विकास झालेला आहे त्यातून व्हिडिओ प्रक्षेपण जर होऊ शकत असेल तर ते लाईव्ह थेट प्रक्षेपण हे झालं पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना सुद्धा आपले प्रश्न मांडले जातात का हे कळते. पर्यावरणाचा प्रश्न आहे, गटार व्यवस्थेचा प्रश्न आहे, पाणी व्यवस्थापनाचा आहे, रस्त्यांचे प्रश्न आहे, रस्त्यांवर खड्डे आहेत, झाडं बेकायदेशीररित्या कापले जात आहेत, जे ग्राउंड आहेत सरकारी त्याच्यावर अतिक्रमणं होत आहेत. अशा आरोग्याच्या समस्यांच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न मांडले जातात. ते प्रश्न मांडणारे लोक कोण आहेत ते दिसू नये आणि त्याच्यावर काही आपण कामच करत नाही हे लोकांना समजू नये, यासाठी अपारदर्शकतेची मोहीम म्हणून अशा पद्धतीने हे लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. आपण या संदर्भात नेमकं काय नोटीस दिली आहे महापालिकेला आणि कोर्टात जाणार आहात का? कारण की प्रशासन ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून सुद्धा नागरिकांना जाणून घेण्याचा, मतदारांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत. आणि त्यामुळे आम्ही भारतीय संविधानातल्या कलम 19चा संदर्भ दिलेला आहे. त्याचबरोबर माहिती अधिकार कायद्यातील कलम 4 नुसार पद्धतीने सगळी माहिती उपलब्ध लोकांना असली पाहिजे. मग कामकाजाची माहिती, त्यानंतर त्या चर्चेचं इतिवृत्त हे सुद्धा लोकांना लगेच उपलब्ध करून दिलं पाहिजे. असे जर नगर परिषदेला निर्देश दिलेले असतील नगर विकास संचालनालयाने, तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की महापालिका सुद्धा वेगळी नाही, पंचायत समिती वेगळी नाही, जिल्हा परिषद वेगळी नाही, सगळीकडे लाईव्ह स्ट्रीमिंग झालं पाहिजे. आपण नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. स्वराज्य हे पारदर्शक असते, अपारदर्शक नसते. त्यामुळे स्थानिक लोकांना आपल्या संदर्भात काय कामकाज सुरू आहे हे सगळं समजून घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे संदीप वाघेरे साहेबांतर्फे आम्ही नोटीस दिलेली आहे. 15 दिवसाची मुदत महापालिकेला दिलेली आहे. त्यांनी त्वरित याबद्दलचा कायदेशीर व्यवस्थित लेखी निर्णय घेऊन त्याची प्रक्रिया काय असेल लाईव्ह स्ट्रीमिंगची हे जाहीर करावं. आणि त्यांनी जर तसं करण्यास अपयश दाखवलं तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनतेच्या हितासाठी याचिका दाखल करू. बोला गोपाल सर बोला. महापालिकेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग करणं गरजेचं आहे. पण तुम्ही एकटेच नगरच्या गावात विचारताना दिसतं, बाकी नगरसेवकांना काही पारदर्शकतेचं काही घेणं देणं नाही. असं नाहीये. मी अग्रेसिव्हपणा दाखवला, त्यांची पण इच्छा तिची पारदर्शकतेने कारभार व्हावा, असं काही नाहीये. मी अग्रेसिव्हपणा दाखवला की एक पारदर्शकनी कारभार लाईव्ह प्रक्षेपण व्हावं, त्यांची पण इच्छा तीच आहे की ती व्हावं. आज सभागृहात ते आवाज उठवतील. आपण आपल्या याविषयी आयुक्तांशी किंवा महापौरांशी काही बोलणं झालंय का? त्यांचं काय भूमिका आहे आणि याविषयी काही त्यांनी लिगली असं काही पेपर वगैरे काढलंय की त्या परस्पर बंद? नाही, मी कालचे न्यूजपेपरला कालच्या आजच्या सगळ्या बातमी वाचली आणि मग काल सरांना मी फोन केला की अशी अशी हे आहे, त्यांनाही बातमी पाठवली आणि चिलेकर सरांची पण बातमी पाहिली आणि आज बऱ्याच सगळ्या पेपरला ती बातमी आली. त्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन महापालिकेला सरांच्या लेटरवरती नोटीस पाठवली. महापालिकेमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे म्हणजे तो जीबी मध्ये असेल किंवा सर्वसाधारण हे दाबण्यासाठी जीबी म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण बंद केलंय. 100% तसंच होतं, नाही तर काय. आता सरांच्याच माध्यमातून मनसेने एक केस दाखल केलेली आहे. 60 कोटीचा जो उपशोषणाचा घोटाळा, ते पैसे दिले गेले, असे बरेचसे विषय आहेत महापालिकेत. आणि महापालिकेत तिथं एकमेकावरती दादागिरी करणं किंवा काय याचेच तुमच्या पेपरला बातम्या होत्या. तसं ते आहेच ना परिस्थिती की तू बोलू नको, तू बस, मला बोलू दे, हे करू दे, ते करू दे.
कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आलं असं? सत्ता त्यांची आहे, त्यांच्याच लोकांमध्ये ठरलं असेल की आपली नाचक्की होती की आपला कारभार जनतेला इथं 38 लाख लोकांना कळतोय की आपण किती भ्रष्टाचार केलाय किंवा काय केलंय हे जनतेपर्यंत जात आहे, आणि हे जाऊ नये म्हणून लाईव्ह प्रक्षेपण बंद केलेले आहे. आणि हे लाईव्ह प्रक्षेपण चालू करावं. बाकी महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, राज्य शासन, केंद्र, इथं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, तर या महापालिकेत पण लाईव्ह प्रक्षेपण चालू झालं पाहिजे. तुम्ही सारखे सत्ता सत्ता म्हणताय, तुम्ही 100% सत्तेत असता, आता तुम्ही इकडे आहात, तिकडे बरं की इकडे बरं आहे? पुढे आता तुम्ही सत्तेत नाही, तुम्ही 100% सत्तेत असता, तुम्ही माझं बरोबरच होता. होतो ना. आणि आता तुम्ही इकडे आहे. मी भाजप बरोबर होतो. मी 8 दिवस अगोदर भाजप पक्ष सोडला. मी वरिष्ठ नेत्यांवरती नाराज अजिबात नाहीये. इथली जी लोकल पॉलिटिक्स आहे यांनी मला तो पक्ष सोडायला भाग पाडला आणि मी सोडून दिला. एका माणसासाठी तुम्ही सत्तेच्या बाहेर गेला. 100% मला जी गोष्ट पटत नाही मी ती करणारच नाही. मला भ्रष्टाचार पटत नाही, मी करून देणार नाही आणि करणारही नाही. मी तिथं महापालिकेत विश्वस्त म्हणून आलेलो आहे, आणि त्यावेळेला जे सत्तेत होतो चुकीच्या कामांना विरोधच केलेला आहे, आणि हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आता पण चुकीची काय कामं असेल त्याला विरोध करणं, ते हाणून पाडणे हे माझं काम आहे. आणि हे पिंपरी चिंचवड जेवढी जनता आहे त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतो.